नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पर्यावरण शिक्षण आणि जलसुरक्षा याचा तास घेणार आहोत. तर पाठीमागील तासाला आपण प्रदूषण हे प्रकरण सुरू केलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण प्रदूषण म्हणजे काय, तसंच प्रदूषके म्हणजे काय हे घटक पाहिलेले आहेत. तर आजच्या तासाला आपण ह्या प्रदूषणाचे जे प्रकार आहेत किंवा या प्रदूषणाच्या ज्या व्याख्या आहेत, त्याची कारणं आहेत, तसंच त्याचे परिणाम आणि त्यावर करावयाच्या उपाययोजना याचा अभ्यास करणार आहोत. तर आपल्याला माहिती आहे की प्रदूषणाचे एकूण 4 प्रकार आपल्याला दिसून येतात. हवा प्रदूषण, जलप्रदूषण, भूमी प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण. तर औद्योगिक क्रांतीनंतर किंवा स्वातंत्र्योत्तर काळानंतर जी काही वाढत चाललेली लोकसंख्या आहे, तर त्या लोकसंख्येच्या गरजा भागविण्यासाठी, लोकांना रोजगाराच्या संधी मिळण्यासाठी आणि विकास आराखडा म्हणूया किंवा विकासाची गंगा पुढं नेण्याच्या ओघामध्ये या प्रदूषणामध्ये वाढ झालेली दिसून येते. ही जी प्रदूषणं आहेत त्याचे दुष्परिणामसुद्धा आपल्याला वेगवेगळ्या घटकावरती झालेले दिसून येतात. वेगवेगळे इतर सजीव पशुपक्षी असतील किंवा मानवी जीवन असेल किंवा पर्यावरण असेल, जशा अनेकविध घटकावरती याचे दुष्परिणाम आपल्याला झालेले पाहावयास मिळतात. म्हणून आपण या प्रदूषणाविषयी जाणकार होणं गरजेचं आहे. हे प्रदूषण कसं कमी करता येईल, त्या प्रदूषणावरती आपणाला कशी मात करता येईल याचा विचार आपण गांभीर्यानं करण्याची आज आवश्यकता आहे. जे एकूणच प्रदूषण हा विषय हल्लीचा अजेंड्यावर असणारा विषय आहे. शासकीय स्तरावरती घ्या किंवा शैक्षणिक स्तर असू द्या तुमचा, किंवा कुठलंही क्षेत्र असू द्या, त्याच्यामध्ये आज या प्रदूषण हा विषय गांभीर्यानं हाताळला जातो आहे आणि त्याच्यासाठीच्या ज्या उपाययोजना आहेत त्यासुद्धा हल्ली केल्या जात आहेत. म्हणून आपण या ठिकाणी या प्रदूषणाचा विचार करणं, प्रदूषण कमी करण्यासाठी होता होईल तेवढं आपण प्रयत्न करणं आवश्यक आहे, जेणेकरून पुढचा जो भविष्य काळ आहे तो आपल्याला चांगल्या पद्धतीने घालविता येईल किंवा कुठल्याही प्रकारच्या समस्या उद्भवणार नाहीत. कारण ही जी नैसर्गिक देणगी आहे, हवा असेल, पाणी असेल, जमीन असेल, तर याचा आपण चांगल्या पद्धतीने उपयोग कसा करून घेता येईल, हे जे स्रोत आहेत नैसर्गिक स्रोत, त्याचं संवर्धन कसं करता येईल आणि पुढच्या पिढीला ते चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला त्याचं संक्रमण कसं करता येईल, ते सुपूर्द कसे करता येतील, म्हणजे याचा सुद्धा विचार आपण या ठिकाणी गांभीर्यानं करण्याची आवश्यकता आहे. म्हणून या ठिकाणी आजच्या तासाला आपण या प्रदूषणाविषयी माहिती जाणून घेणं, या प्रदूषणाविषयी आपण जाणकार होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर पहिला प्रदूषणाचा जो प्रकार आहे तो आपण या ठिकाणी पाहूया, तो म्हणजे वायू प्रदूषण. त्याची व्याख्या आपल्याला अशी करता येईल की नैसर्गिक हवेमध्ये जेव्हा वेगवेगळी प्रदूषकं मिसळतात आणि ती हवा सजीवांना जगण्यासाठी, सजीवांच्या शरीरासाठी किंवा सजीवांना वापरासाठी ती जेव्हा प्रतिकूल होते तेव्हा त्याला आपण हवा प्रदूषण असं म्हणतो. तर या हवा प्रदूषणामध्ये वेगवेगळे घटक मिसळतात, जसं विषारी वायू असतील किंवा वेगवेगळे उत्सर्जित होणारे पदार्थ असतील किंवा संप्लवनशील पदार्थ असतील, किंवा आपण पाहतो कृषी क्षेत्रामध्ये आपण वेगवेगळ्या रासायनिक घटकांचा वापर करतो, म्हणजे त्याच्यामुळे सुद्धा हवा प्रदूषण झालेलं दिसून येतं. वाहनांचा वाढता वापर आहे, जे या ठिकाणी काय होतं तर नैसर्गिक हवेमध्ये विषारी घटक मिसळले जातात, विषारी वायू मिसळले जातात आणि ती हवा निश्चितच सजीवाला घातक ठरते आणि त्याचे दुष्परिणाम मानवी शरीरावरती, इतर सजीवांच्या जीवनशैलीवरती होतात. त्यालाच हवा प्रदूषण असं आपण या ठिकाणी म्हणतो. तर हवा हा नैसर्गिक स्रोत आहे, म्हणून आपण या हवा प्रदूषणाकडे लक्ष देणं आवश्यक आहे, त्यावरती उपाययोजना करणंही गरजेचं आहे. नैसर्गिक जो हवेचा स्रोत आहे तो शुद्ध कसा आपल्याला ठेवता येईल, शुद्ध कसा राखता येईल, याच्यासाठी आपण प्रयत्न करणं आवश्यक आहे. ठीक आहे, तर ही झाली व्याख्या. त्यानंतर या हवा प्रदूषणाच्या कारणांचा आपण विचार करणं आवश्यक आहे.
बाबा कुठली कारणं आहेत ज्याच्यामुळे हवा प्रदूषित होते, ती हवा सजीवांना घातक ठरते, तर त्या कारणांचा आपण बारकाईनं या ठिकाणी विचार करण्याची आवश्यकता आहे. निश्चितच वाढतं औद्योगिकरण हे एक हवा प्रदूषणाचं महत्त्वाचं कारण आहे असं आपल्याला म्हणता येईल. औद्योगिकरणामध्ये वाढ झालेली आहे. विविध रोजगाराच्या संधी, रोजगार शिक्षण आपण घेतोय, म्हणजे त्याच्यातून औद्योगिकरणामध्ये वाढ होत आहे. मानवी गरजा अनंत आहेत. त्या गरजा भागविणारी साधनं आपल्याला तयार करावी लागतात. मग ती साधनं तयार करण्यासाठी कारखानदारी वाढलेली आहे, उद्योग व्यवसाय या ठिकाणी वाढलेले दिसून येतात. आणि निश्चितच त्या वस्तूंचं, त्या सेवांचं उत्पादन करताना त्याच्यातून विषारी घटक बाहेर पडतात आणि हवा प्रदूषित झालेली दिसून येते. त्यालाच आपण औद्योगिक कारण असं म्हणतो. उदाहरणार्थ कार्बन डायऑक्साईड असेल, कार्बन मोनॉक्साईड असेल, सल्फर डायऑक्साईड असेल, असे वेगवेगळे विषारी वायू हवेमध्ये त्या कारखान्यातून, त्या उद्योगधंद्यातून सोडले जातात आणि निश्चितच हवा प्रदूषित होते. त्याच पद्धतीने आपणाला आणखीन एक कारणांची चर्चा करता येईल. जसं कृषी क्षेत्र म्हणूया आपण, जे त्या ठिकाणी सुद्धा आपण काय करतो, रासायनिक कीटकनाशके, रासायनिक बुरशीनाशके यांचा वापर करतो आणि निश्चितच त्यांचा वापर करताना ते हवेमध्ये मिसळले जातात आणि ती हवा दूषित होते. भुकटी स्वरूपातील कीटकनाशक असतील किंवा फवारणीद्वारे सुद्धा आपण कीटकनाशक, तणनाशक यांचा मारा पिकावरती किंवा शेतामध्ये करत असतो आणि त्याच्यामुळं सुद्धा हवा प्रदूषित होते. ते जे कण आहेत ते हवेमध्ये मिसळले जातात आणि ती हवा आपल्या नाकाद्वारे शरीरामध्ये प्रवेश करते, फुफ्फुसामध्ये प्रवेश करते आणि त्याचे दुष्परिणाम आपल्याला झालेले दिसून येतात. त्याच पद्धतीने विघटनाची प्रक्रिया हेही महत्त्वाचं कारण सांगता येईल. तर कुठलाही जैविक घटक हा मृत होतो किंवा त्याचं नंतर विघटन होत असतं. जे विघटक हे विघटनाचं कार्य करत असतात आणि विघटनाची कार्य होताना किंवा आंबणं, सडणं अशी कार्य होताना त्याच्यातून विषारी घटक बाहेर पडतात आणि त्याच्यामुळं निश्चितच हवा प्रदूषित होते. ती जी हवा आहे ती मानवी शरीराला आणि इतर सजीवांना घातक ठरते. म्हणून विघटन क्रिया हेही एक महत्त्वाचं वायू प्रदूषणाचे कारण सांगता येईल. जे मोठ्या प्रमाणावर ही विघटनाची क्रियासुद्धा होत असते आणि त्यामुळं वायू प्रदूषण होत असतं. तसंच आपणाला भूकंप, ज्वालामुखी ही सुद्धा नैसर्गिक कारणं या वायू प्रदूषणाची सांगता येईल. भूकंपामुळं काय होतं तर मोठमोठ्या जमिनी ज्या आहेत, मोठमोठ्या इमारती असतील, घरं असतील किंवा भूपृष्ठावरती एखादा भाग खचणं, एखादा भाग उंच होणं, जे भूस्खलन म्हणतो आपण, जे अशा ज्या काही क्रिया आहेत किंवा असे जे काही धोके संभवतात, असे जे काही नुकसान होतं, तर त्याच्यामुळं सुद्धा हवा प्रदूषण झालेलं दिसून येतं. तर या प्रदूषणातून हवेचे जे मातीचे जे धुलीकण आहेत ते हवेमध्ये मिसळले जातात. राख असेल किंवा धूर त्याच्यातून उत्पन्न होतो आणि निश्चितच हवा प्रदूषित झालेली दिसून येते आणि ही हवा निश्चितच सजीवांना घातक ठरते. म्हणून हेही एक महत्त्वाचं कारण हवा प्रदूषणाचं आहे असं आपणाला या ठिकाणी म्हणता येईल. त्याच पद्धतीनं ज्वालामुखी म्हणता येईल आपल्याला. तर या ज्वालामुखीतून सुद्धा मित्रांनो तर मोठ्या प्रमाणावर राख, विषारी घटक तसंच उष्णता बाहेर फेकली जाते आणि त्याच्यामुळं हवेचं प्रदूषणही झालेलं दिसून येतं. निश्चितच हवेचं तापमान वाढतं, विषारी वायू त्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून, मुखामधून बाहेर पडतात आणि निश्चितच हवा प्रदूषित होते आणि अशी हवा मानव आणि इतर सजीवांच्या शरीरासाठी घातक ठरते. म्हणून आपण याचा या ठिकाणी विचार करणं आवश्यक आहे. त्याच पद्धतीनं हवा प्रदूषणाची आणखीन जर आपण कारणं विचारात घेतली तर अणुयुद्ध असेल किंवा क्षेपणास्त्राच्या चाचणी असतील वेगवेगळ्या, क्ष आणि गॅमा किरणांचा वापर असेल, जी अशी कारणं आपल्याला सांगता येतात. क्षेपणास्त्राच्या चाचण्या घेताना सुद्धा विषारी घटक हवेमध्ये सोडले जातात, उष्णता हवेमध्ये सोडली जाते, धुलीकण हवेमध्ये सोडले जातात आणि हवा प्रदूषित होते आणि ती हवा सजीव यांना शरीरासाठी, त्यांना जगण्यासाठी घातक ठरू शकते. त्याच्यामुळं
त्याच्या शरीरावरती वेगवेगळे दुष्परिणामही झालेले दिसून येतात. म्हणून आपण हेही एक हवा प्रदूषणाचं महत्त्वाचं कारण आहे असं या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे. तर अशी वेगवेगळी कारणं आपल्याला हवा प्रदूषणाच्या बाबतीत सांगता येतात. निश्चितच मानवी कारणं आणि अमानवी म्हणजे नैसर्गिक कारणं असे आपल्याला त्याची विभागणी करता येते. तर नैसर्गिक कारणं जर आपण म्हटलं तर ज्वालामुखी आहे, भूकंप आहे, त्याच पद्धतीने निसर्गतः होणारं विघटनाची क्रिया आहे. तर अशी कारण आपल्याला सांगता येतात. आणि मानवनिर्मित कारणामध्ये अनेक कारणं आहेत. रासायनिक घटकांचा वापर आहे, औद्योगिकरण आहे, मानवी जीवनशैली म्हणूया. आता मानवी जीवनशैली कसं म्हणता येईल तर आपण सौंदर्य प्रसाधनं वेगवेगळी वापरतो, ACचा वापर करतो आपण, रेफ्रिजरेटरचा वापर करतो. म्हणजे त्याच्यामुळं सुद्धा काय होतं तर वायू प्रदूषण झालेलं दिसून येतं. वेगवेगळे जे स्प्रे वापरतो आपण, परफ्यूम वापरतो, तर त्याच्यामुळं सुद्धा विषारी वायू हवेमध्ये सोडले जातात आणि ते एक हवा प्रदूषणाचं कारण होतं. तर मित्रांनो, अशी हवा प्रदूषणाची आपल्याला प्रमुख 2 कारणे सांगता येतात, नैसर्गिक कारणे आणि मानवनिर्मित कारणे. तर या कारणांचा आपण या ठिकाणी परिणाम या ठिकाणी विचारात घेणं आवश्यक आहे. जे काय होतं नेमकं हवा प्रदूषणामुळं तर निश्चितच हवा प्रदूषणामुळे वेगवेगळे दुष्परिणाम सजीव सृष्टीवरती, पर्यावरणावरती झालेले दिसून येतात. म्हणून हवा प्रदूषण ही बाब आपण गांभीर्यानं घेण्याची आवश्यकता आहे. तर पाहूया आपण हवा प्रदूषणामुळे होणारं नुकसान किंवा त्याचे परिणाम. मग काय होतं तर मानवी किंवा मानवाला वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी, विकार, आजार जडतात. ती दूषित हवा, प्रदूषित हवा नाकाद्वारे आपल्या फुफ्फुसामध्ये जाते आणि निश्चितच फुफ्फुसाचे रोग जडलेले दिसून येतात. तसं डोकेदुखी आहे, मळमळणं आहे, कॅन्सरसारखे रोगसुद्धा या हवा प्रदूषणामुळे झालेले दिसून येतात. मानवी जीवनशैली ही अस्वस्थ, उदास झालेलीही दिसून येते. त्याच पद्धतीने शुद्ध हवा आपल्याला मिळत नाही आरोग्याला, म्हणजे हे एक हवा प्रदूषणाचं महत्त्वाचं कारण आहे. तसंच हवा प्रदूषणामुळे जे काही मोठमोठी अशी सौंदर्याची ठिकाणं आहेत, सौंदर्य स्थळं आहेत, तर त्याच्यासुद्धा सौंदर्यामध्ये आपल्याला निश्चित दुष्परिणाम झालेला दिसून येतो. उदाहरणच आपण पाहिलं तर आग्र्याचा जो ताजमहल आहे तर तो संगमरवरामध्ये बांधलेला आहे. तर तिथं जे औद्योगिकरण वाढलेलं आहे त्याच्यामुळे हवा प्रदूषित होते आणि त्याचा परिणाम असा झाला की तो ताजमहल हा काळा पडत चाललेला आहे. जे त्या पांढऱ्या संगमरवरावरती काळा थर जमा होत चाललेला आहे. नैसर्गिक सौंदर्य त्या ठिकाणी कमी होत चाललेलं आहे असं म्हणता येईल. त्याच पद्धतीनं ज्या काही ह्या वास्तू असतात, पुरातन वास्तू, तर त्यांची झीजसुद्धा या हवा प्रदूषणामुळे झालेली दिसून येते. कारण हवेमध्ये असणारे जे काही घातक विषारी वायू आहेत ते या प्रकारची त्या वास्तूंची झीज करताना दिसून येतात. त्याच पद्धतीने इतर सजीव सृष्टीचा जर आपण विचार केला तर त्यांच्या जीवनशैलीवरती, त्यांच्या जीवनावरती सुद्धा वायू प्रदूषणाचे दुष्परिणाम झालेले दिसून येतात. जे इतर सजीव मृत्युमुखी पडणं असेल, त्याच पद्धतीने प्राणवायूचा कमतरतेमुळे सुद्धा त्या सजीवांना किंवा आपल्यासारख्या किंवा मानव असेल याला सुद्धा दुष्परिणाम झालेले दिसून येतात. एकूणच हवा प्रदूषणाचे वेगवेगळे परिणाम या संपूर्ण सजीव सृष्टीवरती झालेले दिसून येतात. आणखीन जर आपण या ठिकाणी विचारात घेतलं तर वेगवेगळ्या दुर्घटनासुद्धा घडतात. उदाहरणार्थ मध्यंतरी दिल्लीमध्ये धुकं पडलं होतं, म्हणजे हवा प्रदूषित झालेली होती. काही मीटरवरचं सुद्धा या ठिकाणी दिसत नव्हतं. म्हणजे असे दुष्परिणामसुद्धा हवा प्रदूषणामुळे झालेले दिसून येतात आपल्याला. जे मानवी दृष्टीवरती परिणाम होतो, मानवी शरीरावरती, फुफ्फुसावरती, आरोग्यावरती या हवा प्रदूषणाचे दुष्परिणाम झालेले दिसून येतात. हवा प्रदूषित झाल्यामुळे निश्चितच ॲक्सिडेंटचं प्रमाणसुद्धा आपणाला वाढलेलं दिसून येतं. म्हणून आपण याचा गांभीर्यानं विचार करण्याची आवश्यकता आहे. कुठंतरी आपण हे प्रदूषण कसं कमी करता येईल याचा विचार प्रामुख्यानं करण्याची आवश्यकता आहे. तर मित्रांनो, ह्या वायू प्रदूषण व्याख्या, त्याची कारणं पाहिली आणि आपण त्याचे परिणामसुद्धा पाहिले आपण. तर यावरती आपल्याला उपाययोजना काय करता येतील याचाही विचार आपण गांभीर्यानं करण्याची आवश्यकता आहे.
निश्चितच काय करता येईल उपाय? सांगा, आठवलं पाहिजे काहीतरी. तर वेगवेगळे उपाय आपल्याला या ठिकाणी करता येतात. तर त्याची सुरुवात आपण स्वतःपासून करणं गरजेचं आहे. पहिला उपाय म्हणजे आपण खाजगी वाहनांचा वापर न करता सार्वजनिक वाहनाद्वारे आपण प्रवास करणं गरजेचं आहे. बाबा जिथं आवश्यकता नाही तिथं आपण विनाकारण वाहनांचा अतिरेकी वापर टाळला पाहिजे, जेणेकरून पेट्रोल जळणार नाही, त्या गाड्या फिरणार नाहीत आणि हवा प्रदूषित होणं आपल्याला थांबवता येईल. जे हा उपाय आपण करू शकतो. किंवा हल्ली पाहतो आपण ग्रीन सिटी, ग्रीन व्हॅली यासारख्या संकल्पना पुढे येत आहे. जे त्याद्वारे सुद्धा काय केलं जातं तर सायकलीद्वारे किंवा सायकलींचा वापर वाढवला जातो आहे शहरामध्ये फिरण्यासाठी, जेणेकरून हवा प्रदूषणावरती ती एक मोठी उपाययोजना ठरू शकते. तसंच झाडे लावा, झाडे जगवा यासारख्या उपाययोजना आपण आखू शकतो. बीड जिल्ह्यातील पाटोदा या गावातील जो सरपंच आहे, त्याचं नाव मला काय आठवेना आता, तर त्यांनी सुद्धा अशा अनेक उपाययोजना आपल्या ग्रामपंचायतीच्या विकासासाठी अवलंबलेले दिसून येतात. प्रत्येक व्यक्तीला झाडं लावण्यासाठी त्यांनी प्रवृत्त केलेलं आहे. कालच त्यांची टी व्हीवरती मुलाखत ऐकली, टी व्ही चॅनलवर होती. तर वडसावित्रीच्या पौर्णिमेला त्या दिवशी स्त्रिया काय करतात तर वडाची पूजा करतात. मग त्या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन केलं की दुसऱ्या ठिकाणी जाऊन दुसऱ्याचा वड पूजण्यापेक्षा आपण ती वडाची झाड आपल्या शेतामध्ये लावा, बांधामध्ये लावा आणि त्याची पूजा करा. जे अगदी हसत खेळत आणि तारतम्यानं त्यांनी त्यांच्याकडून ती झाडं लावून घेतलेली आहेत आणि त्यांनाही ते महत्त्व पटलं. सण तर इतका महत्त्वाचा आणि त्या सणाला दुसऱ्याच्या वडाला जायचं, त्याला फेऱ्या घालायच्या, त्याची पूजा करायची आणि तो आपला पती आहे असं समजायचं. ही जी संकल्पना आहे ती त्यांनी कालबाह्य केली. आपलं झाड लावा, आपल्या दारात लावा, आपल्या शेतात लावा, बांधावर लावा आणि त्याची पूजा करा. जे या ठिकाणी निश्चितच त्यांना मोटिवेशन मिळाली, त्यांना प्रेरणा किंवा त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला म्हणता येईल की हवा प्रदूषित होणं जर आपल्याला थांबवायचं असेल तर आपण अशा आपल्याकडे किंवा भारतात असणाऱ्या पारंपरिक झाडांची लागवड करणं गरजेचं आहे. हल्ली पाहतो आपण शोभेच्या झाडांची लागवड केली जाते, परंतु त्याचा पर्यावरणासाठी कुठल्याही प्रकारचा उपयोग झालेला दिसून येत नाही, कारण ती नुसती शोभेची झाडं असतात. तर आपल्याकडं परंपरेनं चालत आलेली, लावली जाणारी आणि ज्या झाडांना आरोग्यदृष्ट्या आध्यात्मिक महत्त्व आहे अशा झाडांची आपण लागवडीसाठी निवड करणं गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये वड आहे, पिंपळ आहे किंवा आंबा, चिंच, बोर वगैरे किंवा उंबर अशी झाडं आपण लागवडीसाठी निवडणं आवश्यक आहे, जेणेकरून ही झाडं दीर्घायुष्य असतात. म्हणजे खूप वर्षे ती जगतात आणि खूप वर्ष पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी मदत करतात. म्हणून आपण झाडे लावा, झाडे जगवा असा उपाय करूनही हवा प्रदूषणावरती मात करू शकतो. त्याच पद्धतीने कारखानदारी याचा विचार आपण करणं गरजेचं आहे. कारखान्यामध्ये जी यंत्रसामुग्री आपण वापरतो तर ती यंत्रसामुग्री कमी इंधनावरती किंवा सौर ऊर्जेवरती आपल्याला चालवता येणं गरजेचं आहे. तसे प्लॅन्ट आपण बसवणं आवश्यक आहे. तसंच कारखान्याची जी धुराडं आहे ती आपण उंच बसवली पाहिजेत. कारखान्यामध्ये जे आपण इंधन वापरतो ते चांगल्या दर्जाचं इंधन असेल तर हवा प्रदूषित होणार नाही. तसंच हवा प्रदूषित होणं टाळण्यासाठी वेगवेगळी संयंत्र, वेगवेगळे प्रकल्प आपण आपल्या उद्योग व्यवसाय कारखान्यामध्ये उभारण्याची आवश्यकता आहे. जसे उपाय आपण निश्चितच हवा प्रदूषणावरती करायचे आहेत. त्याच पद्धतीने आपली जी जीवनशैली बदललेली आहे तर ती आपण पर्यावरणपूरक किंवा हवा प्रदूषण करणार नाही अशा पद्धतीची निवडणं गरजेचं आहे. जे एकूणच अशा हवा प्रदूषित करणाऱ्या रासायनिक घटकाचा वापर आपण टाळला पाहिजे. जे परफ्युम्स आहेत वेगवेगळे किंवा जे स्प्रे आपण वापरतो तर ते आपण वापरणं टाळणं गरजेचं आहे. तसं ACचा वापर करतो आहे आपण, तोही आपण टाळणं आवश्यक आहे. सार्वजनिक वाहनांचा वापर आपण केला पाहिजे. त्याच पद्धतीने कृषी क्षेत्रामध्ये जे रासायनिक घटक वापरतो आपण, रासायनिक कीटकनाशके, बुरशीनाशके किंवा रासायनिक खतं असतील, म्हणजे त्याच्यातून सुद्धा काय होतं, हवा प्रदूषित झालेली दिसून येते. म्हणून या हवा प्रदूषणावरती मात करण्यासाठी आपण हे रासायनिक घटक त्यांचा जो वापर आहे तो कमी करण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्याऐवजी जैविक घटक, वनस्पतीजन्य घटक आणि इतर
एकात्मिक पीक पद्धतीचा अवलंब करून किंवा एकात्मिक कीड रोग आणि एकात्मिक तण नियंत्रण अशा पद्धतीचा आपण अवलंब करून निश्चितच ह्या रासायनिक घटकाचा वापर टाळू शकतो आणि हवा प्रदूषणामध्ये निश्चितच आपल्याला ती पातळी खाली आणण्यासाठी मदत होईल असं या ठिकाणी म्हणावंसं वाटतं. तर मित्रांनो, असे अनेक उपाय आपल्याला सांगता येतील की जे हवा प्रदूषित कमी करण्यासाठी मदत करतात. आपण आपल्या परिसरामध्ये, अंगणामध्ये, शेतामध्ये झाडं तर लावली पाहिजेतच, रासायनिक घटकाचा वापर कमी केला पाहिजे आणि निश्चितच चांगल्या दर्जाचं चांगलं इंधन आपण वापरणं आवश्यक आहे. त्याच पद्धतीने हे इंधनाचा जपून वापर करणं, वाहनांचा जपून वापर करणं, तर अशा उपाययोजना आपण करून हवा प्रदूषण कमी करू शकतो. त्यानंतर मित्रांनो, दुसरा प्रकार आहे प्रदूषणाचा, तो म्हणजे भूप्रदूषण, ज्यालाच आपण जमीन प्रदूषण असंही म्हणतो. तर निश्चितच जमीन किंवा माती ही एक नैसर्गिक देणगी आहे. माती ही मौल्यवान आहे. मातीतून आपल्याला मोठ्या प्रमाणात पीक किंवा धान्य मिळत असतं आणि त्यावरती आपला उदरनिर्वाह, उपजीविका चालू असते. म्हणून आपण हे मातीचं प्रदूषण कदापि होऊ द्यायचं नाही हे ठरवणं आवश्यक आहे. कारण जमिनी नापीक झाल्या, माती जर प्रदूषित झाली तर निश्चितच त्याचे दुष्परिणाम आपल्याला जाणवत आहेत आणि पुढेही ते निश्चितच मोठ्या प्रमाणावर आणखीन जाणवतील. म्हणून आपण या ठिकाणी सजग होणं गरजेचं आहे आणि हे माती प्रदूषण कसं कमी करता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न करणं आवश्यक आहे. तर व्याख्या बघूया आपण सुरुवातीला. माती प्रदूषण म्हणजे काय? तर निसर्गतः असणारी जमीन किंवा निसर्गतः असणारी माती याच्यामध्ये वेगवेगळी प्रदूषकं मिसळून ती माती, त्या मातीचे जे जैविक, भौतिक, रासायनिक असे जे गुणधर्म आहेत ते गुणधर्म बदलतात आणि त्याच्यामुळं त्या जमिनी नापीक होतात किंवा उपजाऊ राहत नाहीत. त्यालाच आपण माती प्रदूषण किंवा भूप्रदूषण असं म्हणतो. जे निश्चितच आपण या भूप्रदूषणाचा विचार गांभीर्यानं करण्याची गरज आहे. कारण आपण पाहतो भूपृष्ठ किंवा जमीन आहे तेवढीच आहे, त्याच्यामध्ये वाढ करता येत नाही. म्हणून आपण या मातीचं जे नैसर्गिक गुणधर्म आहेत, जैविक गुणधर्म आहेत, भौतिक गुणधर्म आहेत, रासायनिक गुणधर्म आहेत, ते आपण चांगल्या पद्धतीनं पूर्ववत जपून ठेवण्याची आवश्यकता आहे. तरच ती माती आपल्याला पुढे उत्पादन देईल. म्हणून आपण या माती प्रदूषणाचा विचार करणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, आपणाला या माती प्रदूषण होण्याची काही विविध जी कारणं आहेत तर त्याचाही विचार करणं आवश्यक आहे. पहिलं कारण आपल्याला सांगता येईल की अतिरेकी पाण्याचा वापर. जे कृषी क्षेत्रामध्ये पाणी आपण किती वापरतो, मुबलक पाणी आहे म्हणून किती पिकाला देतो, त्याच्यामुळं काय होतं तर त्या जमिनीतील क्षार पाण्यामध्ये विरघळले जातात आणि ते क्षार भूपृष्ठावरती येतात आणि जमिनी नापीक होतात. म्हणून आपण हे एक महत्त्वाचं कारण भूप्रदूषणाचं सांगता येईल. आणि त्या जमिनीमध्ये उत्पादन घेण्यासाठी अडचणी येतात, पिकोत्पादन कमी मिळतं. म्हणून याचाही विचार आपण या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे. म्हणजेच अतिरेकी पाण्याचा वापर किंवा अतिरेकी सिंचन सुविधांचा वापर हेही कारण या ठिकाणी आपल्याला माती प्रदूषणाचं सांगता येईल. त्याच पद्धतीने कृषी उत्पादने म्हणूया आपण किंवा कृषी निविष्ठांचा अतिरेकी वापर जो आपण शेतामध्ये करतो ते सुद्धा या माती प्रदूषणाचं महत्त्वाचं कारण आहे. रासायनिक कीटकनाशके, रासायनिक खते, रासायनिक बुरशीनाशके यांचा वापर आपण शेतामध्ये करतो आणि निश्चितच ते रासायनिक घटक कुठं जातात, शेवटी मातीमध्ये मिसळतात आणि मातीचे गुणधर्म बदलले जातात, माती प्रदूषित होते. म्हणून याचाही विचार आपण करण्याची आवश्यकता आहे. अशा मातीमधून उत्पादन तर कमी येतच, शिवाय मातीमध्ये असणारे सूक्ष्म जीवजंतू जे मित्रकिडी म्हणतो आपण त्यांचाही ऱ्हास होतो आणि निश्चितच मातीचा उपजाऊपणा कमी होतो. तिचे रासायनिक, भौतिक जडणघडण म्हणूया गुणधर्म तेही बदलले जातात. म्हणून आपण या घटकाचा विचार करणं आवश्यक आहे. त्याच पद्धतीने अतिचराई हेही महत्त्वाचं कारण सांगता येईल. जनावरांच्याद्वारे आपण जमिनीची अतिचराई करतो, त्याच्यामुळं काय होतं तर भूप्रदूषण किंवा माती प्रदूषण झालेलं दिसून येतं. त्या जनावरांच्या खुरामुळं माती उधळली जाते किंवा अशास्त्रीय मशागतीच्या पद्धती हेही आपल्याला महत्त्वाचं माती प्रदूषणाचं कारण सांगता येईल. अशास्त्रीय पद्धतीनं म्हणजे अति खोल नांगरट करणं आहे किंवा
या मशागतीच्या चुकीच्या पद्धती वापरणं, अवेळी मशागती करणं, त्याच्यामुळे सुद्धा काय होतं तर माती प्रदूषित झालेली दिसून येते. मातीचा वरचा जो सुपीक थर आहे तो अति पावसामुळे सुद्धा वाहून जातो, तो जर ढिला असेल तर. म्हणून आपण हेही कारण माती प्रदूषणाचं विचारात घेणं आवश्यक आहे. त्याच पद्धतीने स्पर्धा किंवा उत्पादन घेण्याची स्पर्धा किंवा साखळी हेही महत्त्वाचं कारण सांगता येईल. या ठिकाणी आपण जर विचार केला तर मातीला आपण देतोय काय, जमिनीला आपण देतोय काय, याचा गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. बरोबर आपण पाहतो जनावरांची संख्या कमी झालेली आहे, शेणखत मिळत नाही, म्हणून रासायनिक खताचा अतिरेकी वापर होतो आहे. म्हणून आपण या ठिकाणी माती प्रदूषणाचं हे महत्त्वाचं कारण सांगता येईल. शेवटी काय करतोय आपण, जमिनीतून उत्पादन घेतोय, जमिनीतील अन्न घटक आपण शोषून घेतोय असं म्हणता येईल. परंतु नैसर्गिक स्वरूपात अन्न, नैसर्गिक स्वरूपातील त्या जमिनीचं पोषण करण्यासाठी आवश्यक असणारे घटक आपण त्यांना कितपत देतोय, तर त्याचं उत्तर निश्चितच आपल्याला नाही असं म्हणता येईल. केवळ घेतोय जमिनीतून, केवळ त्या जमिनीमध्ये रासायनिक घटक टाकतोय, त्या जमिनीचे गुणधर्म आपण बदलतोय. कशासाठी, तर उत्पादन अधिक मिळण्यासाठी. पण या ठिकाणी या माती प्रदूषणाच्या कारणाचा आपण गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. त्याच पद्धतीने अतिपाऊस म्हणूया, अतिपर्जन्यवृष्टी, त्याच्यामुळं सुद्धा काय होतं तर मातीचा वरचा जो उपजाऊ थर आहे, बारीक जो मातीचा थर आहे, तो सुद्धा वाहून जातो. त्याच्यामुळे माती प्रदूषित झालेली दिसून येते. त्या ठिकाणी मग नुसती अपीक किंवा दगडगोटे शिल्लक राहतात, नापीक जमिनी तयार होतात आणि अशा जमिनीतून उत्पादन मिळत नाही. त्या जमिनीचं नैसर्गिक सौंदर्यही कमी झालेलं दिसून येतं. म्हणून हेही एक महत्त्वाचं माती प्रदूषण किंवा भूप्रदूषणाचं कारण आहे असं आपणाला या ठिकाणी म्हणता येईल. त्याच पद्धतीने विकास कामही म्हणूया आपण, जे चौकडे चालणारी जी रस्त्याची कामं आहेत किंवा त्याच्यामुळं किंवा झाडं तोडण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि निश्चितच औद्योगिकरण, MIDC एरिया वाढत आहे आणि त्याचा परिणाम हा माती प्रदूषणावरती झालेला दिसून येतो. त्या परिसरातील जे काही रासायनिक घटक आहेत ते मातीमध्ये मिसळले जातात, मोकळ्या पडीक जमिनीवरती मिसळले जातात आणि त्या जमिनी निश्चितच नापीक होतात. त्या ज्या जमिनी आहेत त्याच्यातून उत्पादन मिळत नाही. म्हणून हेही एक माती प्रदूषणाचं महत्त्वाचं कारण आहे असं आपणाला या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर मित्रांनो, या माती प्रदूषणाचे जे परिणाम आहेत ते आपण पाहणं गरजेचं आहे. तर पहिला परिणाम असा सांगता येईल की या माती प्रदूषणामुळं काय होतं तर जमिनीचे गुणधर्म बदलतात. जमिनीचे रासायनिक असतील, जैविक असतील, भौतिक गुणधर्म आहेत ते बदलले जातात आणि त्याच्यामुळे इतर दुष्परिणाम आपल्याला दिसून येतात. म्हणून हेही महत्त्वाचा माती प्रदूषणाचा परिणाम आपणाला सांगता येईल. त्यानंतर दुसरा परिणाम आहे माती प्रदूषणाचा, तो म्हणजे जमिनीचा उपजाऊपणा कमी होतो किंवा उत्पादन क्षमता कमी होते. मातीला आपण माता म्हणतो, या मातीतूनच उत्पादन चांगल्या पद्धतीचं निघत असतं. म्हणून या प्रदूषणामुळं, या प्रदूषकामुळं मातीची जडणघडण बदलते, भौतिक, रासायनिक, जैविक गुणधर्म बदलतात आणि त्याच्यामुळं जमिनीचा उपजाऊपणा, उत्पादनामध्ये घट झालेली दिसून येते. म्हणजे प्रति हेक्टरी उत्पादन घटतं आणि त्याचा परिणाम आर्थिक बाबीवरती सुद्धा झालेला दिसून येतो. त्या देशाची, त्या शेतकऱ्याची प्रति हेक्टरी, दर हेक्टरी उत्पादन क्षमता कमी झालेली दिसून येते. म्हणून याचाही आपण, या परिणामांचा विचार करणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीनं या माती प्रदूषणामुळं काय होतं तर जमिनीतील जे सूक्ष्म जीवजंतू आहेत, जे आपल्या मित्रकिडी आहेत, त्यांचाही ऱ्हास झालेला दिसून येतो. गांडूळ असेल किंवा विघटन करणारे जे जीवाणू आहेत याचा नाश झालेला दिसून येतो. म्हणून हाही परिणाम आपण विचारात घेण्याची गरज आहे. तर हे सूक्ष्म जीवजंतू झाडाच्या वाढीसाठी तसंच जमिनीचं पोषण होण्यासाठी महत्त्वाचे असतात. मात्र या प्रदूषकामुळं त्या सूक्ष्म जीवजंतूच्या दिनचर्येवरती, त्यांच्या कार्यावरती विपरीत परिणाम होत असतो. म्हणून हाही परिणाम अत्यंत महत्त्वाचा आहे असं आपणाला म्हणता येईल. त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारच्या जैवविविधतेला धोका निर्माण होतो या माती प्रदूषणामुळं.
सर्व ज्या वनस्पती आहे, जैवविविधता आहे, त्याचं पोषण हे मातीमध्ये किंवा मातीवरच होत असतं. माती जर प्रदूषित झाली तर ह्या वेगवेगळ्या जैवविविधतेचं पोषण होण्यामध्ये अडथळे येतात. म्हणून हेही एक महत्त्वाचा माती प्रदूषणाचा परिणाम आपल्याला सांगता येईल. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी थांबूया. तर आजच्या तासाला आपण प्रदूषण म्हणजे काय, हवा प्रदूषण म्हणजे काय, हवा प्रदूषणाची कारणे, परिणाम, उपाययोजना पाहिलेल्या आहेत. आणि त्यानंतर माती प्रदूषण म्हणजे काय, व्याख्या, माती प्रदूषणाची कारणे आणि माती प्रदूषणाचे परिणाम आपण पाहतोय. तर माती प्रदूषणावरती करावयाच्या उपाययोजना आपण पुढील तासाला पाहूया. धन्यवाद.